मात्र ते विचारत असतात. सामना सुरुवात होते. अक्षय सुरेकर षटकाला सुरुवात करतो. पहिला चेंडू पाहिला तर या ठिकाणी डाव्या स्टिकच्या बाहेर मात्र पाहायला मिळाला. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक्झॅक्टली 51 धावांचा लक्ष्याचा मात्र इथे पाठलाग करायचा आहे. आणि पहिलीच धाव आपण जर पाहिली तर अवंतरच्या रूपाने खर्च केली अक्षयनं. देवेंद्र आणि विशाल पाटील हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले मॅच होईल त्यात काही शंका नाहीये. हो दांडिक्यूल डाबे एसटी मात्र त्या ठिकाणी दाखवली गेली आणि मात्र ती वाकवली गेली. पहिल्या विकेटचा पतन फलंदाज बाद झाला या ठिकाणी देवेंद्र. खराब शॉट सिलेक्शन करण्यात सफल होऊन मात्र अगदी लेट ग्लान्स करण्याचा प्रयत्न देवेंद्रने केला. परंतु चेंडूची लेन्थ जर आपण पाहिली तर पूर्णपणे अगदी फुलर लेंथ होती. डाबे एसटी मात्र त्या ठिकाणी अक्षय सूर्यकडे मात्र वाकवले. जरूर युट्यूबच्या माध्यमातून नवनाथ भुईर या सामन्याचे स्पर्धेचा आनंद घेतोय आणि या जानसपुढे इताडे संघाला त्याच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. हे रिप्ले पहा. अगदी डाव स्टिक परफेक्टली यॉर्करचा प्रयत्न आणि सरळ चेंडूवरती जाऊन अगदी एस्टानवरती चेंडू जाऊन धडकला. 1-1 अशी परिस्थिती आपण पाहतोय टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची. मैदान चांगलं असं की खेळाडू सुद्धा मात्र सर्वजण खेळण्यासाठी येत असतात. मग छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंग बाबगावचा असेल, मग छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे असेल, मग एक्सके क्रीडांगण सापे असेल, टोलनाका क्रीडांगण असेल. कारण गोलाकार मैदान असलं की फलंदाज किंवा गोलंदाज जे प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात खेळाडू त्यांच्या मनासारखं ते घडत असतं. इथे मात्र पुन्हा लेट गेला चेंडू चालला अगदी फाईन. कुठला डीप लॉंग लेगला मात्र फिल्डर नाही आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार. गणेश पाटील आमच्या सोबत जोडले गेले कारण त्यांची सुद्धा सकाळ रात्र आमची 6:45 वाजता संपन्न झाली होती आणि गणेश पाटीलने आम्हाला त्या स्पर्धेमध्ये चांगली साथ दिली ॲज अ स्कोरर म्हणून. त्या स्पर्धेला जसं आम्ही टाटा बाय बाय केलं लगेच आमची मॉर्निंग या स्पर्धेमध्ये झाली. गणेश हो चांगला फटका चेंडूला टर्न केला. चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार फलंदाज तेजस छबाट मधून. त्याच लेंथवरती किल्ले गेले परंतु पहिला चौकार पाहिला आपण अगदी लॉंग लेगच्या दिशेनं आणि हा दुसरा चौकार पाहिला तर अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फटका मात्र त्या ठिकाणी बनवला गेला. चेंडूमध्ये एवढी खराबी नव्हती. हो पुन्हा तोच फटका पिकअप शॉट सावकारांची हा ट्रिक पूर्ण करणारा फलंदाज ठरलाय मिस्टर तेजेश पाटील. तिन्ही चेंडूंची लेंथ पाहिली तर सेम टू सेम आणि फटके सुद्धा मात्र पाहिले आपण सेम टू सेम. अगदी असं वाटतं की प्रत्येक फटक्याची मात्र तिथे कॉफी झेरॉक्स काढली फलंदाज तेजेश पाटील ना आणि 3 चौकार ठोकले 3 चेंडूमध्ये. आता मात्र समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु शॉट मिडविकेटला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट. सुरुवात चांगली केली होती. अक्षय सूर्यकडे सफलता प्राप्त केली होती परंतु त्याचा कुठलाही प्रेशर तेजेश पाटीलना स्वतःच्या खेळीवरती घेतला नाही. जो आपला नैसर्गिक खेळ आहे तो मात्र त्यांनी सातत्याने मात्र तो केला आणि 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि अजूनही काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. लक्ष्य 51 धावांचा इथे मात्र पूर्ण करायचा आहे टीम मुठवलला.
भन्नाट वेगात चेंडू हाताला गेला. फुलर लेंथ होती चेंडूमध्ये, कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. शेवटचा चेंडू डॉटनं मात्र हाताला अक्षयनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14-1 अशीच परिस्थिती आपण पाहतो. श्रीगणेश चषक 2025 हर्षद पारधी आणि त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धा पाहिल्या, परंतु असोसिएशनच्या अंतर्गत मात्र ही पहिली स्पर्धा त्यांनी मात्र इथे आपल्या भेटीस घेऊन आलेले आहेत. चांगलं नियोजन आपण पाहतोय आणि अतिशय सुंदर आज वातावरण पाहतोय. काल थोड्याशा पावसाच्या सरी सुद्धा पाहिल्या आपण आणि असं वाटलं होतं की मात्र त्या स्पर्धेमध्ये पावसाची एक्झॅक्टली बरसात होईल, पण तो तसं काही घडलं नाही. सर्व काही सुरळीत. काल मध्यरात्रीपर्यंत मात्र भरपूर किनाररसिक आमच्या समोर जोडले होते, कारण ज्या स्पर्धेमध्ये गोरसे बस संघ असतील तिथे मात्र विवरची संख्या मात्र भरपूर वेगाने वाढत असते. आणि काय तो सामना झाला जॉली स्पोर्ट कामतगर आणि गोरसे बस संघ. शेवटच्या चेंडूचा विचार केला 2 मध्ये 8च्या वर्षाच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी आमचे मान्यवरांचे फ्लॅक्स गुरु फिरांगणे तुकारामजी फिरांगणे ते विद्यमान सरपंच आहेत. राजाजी पाटील त्यांची माता आई सरपंच आहे खांडवल ग्रामपंचायतीच्या. या मान्यवरांचा कटाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. तर माजी सभापती नामदेवजी पाटील, विवेक शेठ पाटील, सुजित पाटील, हा पाटील परिवार तुम्ही पाहू शकाल. आणि आमचा हा आयोजक संघ श्रीगणेश जांभूलपाडा यांनी स्पर्धा आयोजित केली गेली. दैवत वेलेकर दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूमध्ये थोडासा वेग कमी होता आणि त्या वेगामध्येच फलंदाज मात्र त्या ठिकाणी बीट झाला. मित्रांनो पाहायला विसरू नका, आज ठीक 1 वाजता एक्झिबिशन मॅच चॅम्पियन ट्रॉफी अर्थात असेल. 4 संघामध्ये चॅम्पियन ट्रॉफी असणार आहे. धनेश इलेव्हन कुकसे विपक्ष बंटीस्पर कुकसे बोरिवली. आपण रेडी राहायचं आहे. सॉफ्टने ड्राईव्ह केला चेंडू, त्याला काऊ कॉर्नरला रितेशच्या माध्यमातून चांगलं फिल्डिंग. तिथे मात्र आपल्याला पार सिंगल धाव कंप्लीट झाली गेली. यानंतर जरूर तुम्ही मोठी मॅच पाहणार आहात. आणि दरम्यान शुभागमन होत असताना या ठिकाणी ग्रामपंचायत कुकशेचे माजी सरपंच, बंटी केबल नेटवर्कचे प्रोपरायटर सन्माननीय निलेशजी पांडुरंग देसले साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. त्यांच्या समेत विद्यमान उपसरपंच सन्माननीय राजू माने यांचं शुभागमन झालेलं आहे. तुमचं श्रीगणेश चषक 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि प्रेम पाटील सुद्धा पूर्णपणे रेडी होऊन आलेले आहेत, कारण एक्झिबिशन मॅच मध्ये ते खेळणार आहेत. हो, इथं फटका हवेत केलाय. स्कायर आहे, जणू काय आकाशाला गवस निघाल्यासाठी फटका केला होता, परंतु जजमेंटला जबाब. रितेशच्या माध्यमातून जरूर घारीप्रमाणे त्याने चेंडूवरती नजर ठेवली, झेल तो आपल्या हातामध्ये कैद केला आणि फलंदाज बाद झालाय विशाल पाटील. आज विशाल पाटीलनं निराश कामगिरी केली, कारण 3 चेंडू फेस केले, एकही धाव त्याने मात्र आपल्या संघासाठी योगदान दिलं नाही. आणि हा रिप्ले पहा मित्रांनो, काय जजमेंट आहे, जबरदस्त अनुभव. आणि त्याच रितेशचं मी नेहमीच कौतुक करत असतो की आउटप्ले मध्ये एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून त्याची गणना या संघामध्ये केली जाते. आणि त्याच्या माध्यमातून आज झेल तिथे मात्र संपन्न केला गेला. चांगली गोलंदाजी दैवतच्या वतीनं पाहतोय. अतिशय सुंदर लेंथवरती महाराज, चांगली लाईन त्याने मेंटेन केली. आतापर्यंत 4 लिगली चेंडू हाताळले, फक्त एकच धाव खर्च केले, 1 सफलता प्राप्त केली, 2 डॉट चेंडू आले. म्हणजे सलामी जोडी या ठिकाणी पाहिली तर मात्र स्वस्तात माघारी परतली. आणि आता मात्र तेजेश पाटीलच्या सोबतीला बाहुबली सुधीर पाटील आलाय. 1.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 15 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 षटकार आणि 16 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व अपडेट्स शंकरजी गुलवी आम्हाला या ठिकाणी देत असताना. हो, चेंडूवरती ज्यावेळी फटका एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र नजर हटली आणि त्याचमुळे मात्र चेंडूवरती कुठलाही संपर्क होताना आपण पाहिला नाही. या सत्रामध्ये श्रीकांत जे यष्टीरक्षक आहेत जबरदस्त कामगिरी करतायत. जरूर त्यांची शरीरसृष्टी जर पाहिली तर अगदी जाडजूड आहे, परंतु चेंडूला मात्र परफेक्टली ते कलेक्शन करतायत. पुन्हा मात्र 30 लेंथ तशाच प्रकारचा फटका सुधीर पाटीलने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाटील मागील 2 चेंडूचा आपण जर विचार केला तर कुठली धाव नाही. परंतु पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या धावा आल्या होत्या. मुठबल संघासाठी 14 धावा आल्या होत्या.
परंतु या षटकाचा विचार केला तर एका षटकाच्या स्पेलमध्ये दैवतनं फक्त एकच धाव खर्च केली, गडी बाद केला एक. हे दृश्य पहा आमच्या व्यासपीठावरील, ज्याचा नुकताच शुभागमन झालेला आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षी बोरवली, त्याचप्रमाणे या बंटी केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेटची सुविधा या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे. मनापासून त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल विद्यमान उपसरपंच राजू माने, त्यांना पाहू शकाल प्रेम पाटील आहेत, श्रीधर पारधी सुद्धा आहेत त्या ठिकाणी. सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री गणेश चषक 2025 नवीन वर्षाची ही नवीन भेट, जी स्पर्धा आपण पाहतो या अमने लोढाट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा आहे. एकूण 28 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि अदरवाईज 4 संघ जे आहेत ते ग्रामपंचायतीमधील खेळणार आहेत. त्यामध्ये धनेश कुकसे, बंटी स्पोर्ट कुकसे बोरवली, श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आणि विकी स्पोर्ट कुकसे असे एकूण 4 संघ आहेत. आणि या 4 संघामध्ये तुम्हाला चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. एक वेगळी संकल्पना हर्षद पारधी यांची आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. खराब चेंडू, पंचाचा भीमर, नो बॉलचा इशारा आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. खराब लेंथ बीमर होता आणि पुढील चेंडू असलेला आता मात्र फ्री हिट. काय जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन आणि आज तेजेश पाटीलचे आपल्याला जलवे थोडेसे वेगळे पाहायला मिळत आहेत. आणि हा मोमेंट असेल एखाद्या वेळी जर सीप झाला मुठवा सकाळच्या बाजूने तर मात्र इथून या धाबांचा पाठलाग होऊ शकतोय. फ्री चेंडू होता, वेगवान चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आणि चेंडू चाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. जबरदस्त वापसी गोलंदाज हर्षच्या वतीने आपण पाहिली, कारण पहिल्या चेंडू जरूर त्यांनी यॉर्करचा प्रयत्न केला होता परंतु भीमर हाताळला, परंतु तदनंतर चांगला लेंथवरती हाताळणी झाली. प्रत्युत्तर देतोय डॉट चेंडूना. ऑन साईडला टर्न केला, चेंडू पाहू शकाल अगदी वेगळं चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर तिथे तैनात आहेत. अक्षय सुरेकरच्या माध्यमातून एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. परंतु पाहायला विसरू नका, यानंतरचा सामना सुद्धा मात्र याच कॅटेगरीचे दोन्ही संघ आहेत. न्यू आई स्पोर्ट साबत विपक्ष नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. धावसंख्या 23. ओ शॉर्ट पिच चेंडू थोडासा लवकर फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. चेंडूवरती नजर नाही आज सुधीर पाटीलजी, कारण लागोपाठचे 3 डॉट चेंडू तो खेळतोय आणि डॉट पर्सेंटेज मात्र जर आपण जर पाहिजे तर खूपच जास्त आपण पाहत आहोत या इनिंगचा विचार केला तर. इथे कनेक्शन चांगला झालेला आहे, गॅप सुद्धा खूप मोठा आहे आणि दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले. अक्षयला असं वाटलं की रितेश चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करेल, रितेशला असं वाटलं की अक्षय हा चेंडू स्टॉप करेल आणि दोघांच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी फरार झाला 4 धावांसाठी. हा रिप्ले पहा, हे दृश्य अगदी तुमच्या स्क्रीन समोर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकाल. हा चेंडू अडला गेला असता परंतु एक्झॅक्टली रितेशला प्रयत्न करणं फार गरजेचं होतं, कारण चेंडू एक्झॅक्टली रितेशच्या जवळ होता परंतु कॉलिंग झाली नाहीये आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी दोघांमध्ये कॉर्डिनेशन पाहिलं नाहीये आणि या महत्वाच्या क्षणाला 4 धाबा तिथे मात्र आपण पाहिला सुधीर पाटीलच्या बॅटमधून. अखेर 4थ्या चेंडूवरती चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला सुधीरच्या माध्यमातून. पहिल्यांदा फॉलो करण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह लॉंग ऑनचा फिल्डर ऋतिक वेगाने चाललाय. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की मात्र जास्तीत जास्त धाबा पाहायला मिळतील, कारण सुरुवात जर पाहिली तर पहिला चेंडू भीमर होता, त्याच्यावरती षटकाला 7 धाबा पहिल्या चेंडूवरती खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर चांगला लेंथवरती मारा हर्षदच्या वतीने पाहायला मिळाला आणि एकूण धाव फलक धावा लागला 28 लक्ष आहे 51 धाबांचं. सिंगल धाव इथे मात्र तेजेश पाटील पूर्ण करेल, कारण स्ट्राईक सुद्धा मात्र त्याला हवी आहे आणि त्या अनुषंगाने मात्र त्याने दुहेरीचा प्रयत्न केला नाही. 3 षटकांचा केली ते मात्र संपूर्ण 29 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि आता समीकरण तुम्ही ऑन स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकाल. परंतु नेक्स्ट मॅच पहा, काय ॲडिशन आहे. न्यू आई स्पोर्ट साबत विपक्ष नक्षत्र चौदरपाडा. जबरदस्त टेलिकास्ट. SK एंटरटेनमेंट त्यांचं एकच ध्येय आहे, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड ओनली एंटरटेनमेंट. चला वेल
थोडंसं कमी खर्च करा तुम्ही. लगेच फिल्डिंग लावायची आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 22 धाबांची आवश्यकता. हा, सुरुवातीला आपण जर पाहिलं तर जानुस पडिताड सगळे चांगल्या रिदम मध्ये होता, कारण बॅक टू बॅक 2 टायटल्स त्याने जिंकले. परंतु मागील आपण 2-3 स्पर्धांचा जर विचार केला तर थोडासा मात्र हा संघ साचपडत राहिला. परंतु ही स्पर्धा पाहूया कशा रीतीने मात्र त्यांच्यासाठी असेल. सध्या जी आपण ऑन स्क्रीनवरती जे दृश्य पाहतोय, राम भारती अकॅडमी, अगदी जांभूळपाडे गावालाच मात्र हे अकॅडमी बिलॉंग करते आणि तुम्ही जरूर या अकॅडमीमध्ये जॉईन होऊ शकता. रेडी टू टेक युअर क्रिकेट करिअर टू द नेक्स्ट लेवल. लेदर क्रिकेटचे तुम्ही या अकॅडमीमध्ये या धडे घेऊ शकता. 6 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. 29 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि या गोलंदाज सज्ज होतो या मिस्टर ऋतिक. तेजेश पाटीलकडे सुद्धा क्षमता आहे की मोठे फटके खेळू शकतात. सुधीर पाडेकडे सुद्धा ती ताकद आहे की ते इथून सुद्धा या सामन्याला कलाटणी देऊ शकतात. आणि पार्टनरशिप दोघांमध्ये जर पाहिली तर आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 13 धावांची पार्टनरशिप या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ऋतिक चाललाय अगदी ओव्हर द विकेट, पंचांच्या अगदी राऊंड द विकेट चाललाय. हो, पहिल्या चेंडूवरती भिंगरी शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. मॅच ऑन. गुन्हा वगैरे करू नका, जरूर तुम्हाला अटक होईल. चांगले बोल पाहिले आपण या सॉंगचे, परंतु चांगला फटका पाहिला मैत्रीच्या आतमध्ये विशाल तेजेश पाटीलच्या बॅट मधून. तेजेश पाटील इज ऑन फायर. आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि विजयासाठी आता मात्र 5 चेंडूमध्ये 16 धाबांची आवश्यकता. या सामन्याचा अजूनही सस्पेन्स आधी पाहिलं तर या ठिकाणी लॉक आहे. अजूनही चित्र स्पष्ट होत नाही की कुठला संघ हा सामना जिंकेल, परंतु खेळ चांगला पाहायला मिळतोय. बॅटची कडा आहे, बॅटची कडा आहे. कॉट बिहाइंड फिंगर फलंदाज बाद. तेजेश पाटील इज गॉन. जरूर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिले तर बहुचर्चित आहेत महाविकास आघाडी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे अजय गायकवाड. कुठला सॉन्ग काढणार आणि कुठला सॉन्ग प्रसिद्धी मिळवणार त्याची सुद्धा मात्र आपण प्रसिद्धी देऊ शकणार नाहीये. 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 16 धाबांची जरूर आवश्यकता. तेजेश पाटील जरूर चांगल्या टच मध्ये होता, मूड मध्ये होता, परंतु अगदी बॅटची एक कडा लागली आणि एसटी रक्षकाने मात्र त्या ठिकाणी ऑन केलं गोलंदाज ऋतिकला की मी जे तुला गाईड करतोय त्याकडे तू लक्ष केंद्रित कर. आणि जसं त्यांनी मात्र श्रीकांतचा मात्र त्या ठिकाणी वाक्य ऐकलं, जरूर त्याला सफलता प्राप्त झाली. पहा फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र तो वारंवार बदलाव करतोय. 4 मध्ये 16 ची आवश्यकता. नवीन फलंदाज कुमार रणवी. हो, फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू चालला अगदी डीप मिस्टेक झाली आणि चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र अगदी सीमेरेषे लगत अडवला गेला, परंतु एकच धाव तिथे कंप्लीट झाली. कुमार अजूनही मात्र सीमेरेषेकडे पाहतोय की एक्झॅक्टली चेंडूने या सीमेरेषेची भेट घेतली आहे की नाही. फटका खूपच छान आणि जरूर आम्ही रिप्ले मध्ये पाहतोय हे सर्व दृश्य, कारण कुठल्याही संघावरती कुठला अन्याय होणार नाहीये. कारण आमच्या सोबतीला किरण थलेट आहेत तर शंकर गुलवे आहेत. चेक होतो रिप्ले पुन्हा आपण सादर करा. कारण प्रत्येक ऑनलाईन ऑपरेटरची एक वेगवेगळी शैली असते आणि शंकरजी गुलव्यांची एक वेगळी शैली. कारण शंकरजी गुलव्यांची आमची भेट क्वचित होत असते, त्यामुळे वारंवार आपल्या मुखात तो नाव येत असतो, हरकत नाही. इथे मात्र पाहू शकाल झेल ड्रॉप, चेंडू अगदी संत गतीने चालला अगदी सीमरेषेकडे. सेव आहे, सेव, नो प्रॉब्लेम. सिंगल धाव.
म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 15 धाब्यांची गरज. हो बॅटची कडा चेंडू मात्र चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं मिळतील एकूण 4 धाबा. अजूनही सामना संपला नाहीये. 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये 2 ठोकायचे आहेत षटकार. फलंदाज पाहिलं तर पूर्णपणे त्या ठिकाणी बीड झाली होती परंतु बॅटची कडा लागली आणि चेंडू पहा किती वेगाने चालला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने अगदी आमच्या साईड स्क्रीनच्या समोर जाऊन चेंडू धडकला. महत्वाच्या क्षणाला मात्र चौकार. 2 मध्ये आता मात्र 11ची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. ऋतिक मार्गस्थ होते सामना करते सुधीर पाटील. सरळपणे लॉफ केला आहे परंतु स्वतः गोलंदाजाने चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टॉप केला आणि अखेर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की जानुसपुर इटाळी संघाने इथे मात्र सुटकेचा श्वास सोडला. खास करून अक्षय सुरेकरनं. जर इथे जर काही गडबड झाली असती तर अक्षय सुरेकर वरती मात्र पूर्णपणे या संघाचा मात्र या ठिकाणी दडपण आला असता आणि त्यांची मात्र गावामध्ये वाहवा केली असती. परंतु क्रिकेटचा खेळ आहे अशा गोष्टी घडत असतात. काल सुद्धा आपण पाहिले की जे झोटिंग देवरी संघाने मात्र भरपूर मिस्टेक केला, मिसफिल्डिंग केला, झेल ड्रॉप केली आणि अखेर ती स्पर्धा जिंकण्याचा स्वप्न त्यांचा मात्र त्या ठिकाणी संपन्न झाला. परंतु ही स्पर्धा जिंकेल कोण? स्पर्धेचा जरूर पहिला दिवस आहे परंतु पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी चांगला क्रिकेट प्रत्येक संघाच्या वतीने पाहायला मिळतो. लिगल चेंडूची आवश्यकता आहे. टीम जानुसपुर इटाळी संघाला रॉकेट शॉट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. सामना संपन्न झाला नाहीये. जरूर रितेशने मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी फटका पहा. चाबुक शॉट. हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी काय जबरदस्त फटका खेळला गेला. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती 11 धाबांची आवश्यकता होती. त्याच्यावरती षटकार आला आणि 4 धावेने एक्झॅक्टली पंच आम्हाला पूर्णपणे निर्णय पोहोचवायचे आहेत. फेअर डिलिव्हरी आहे की अनफेअर? फेअर आहे. मॅच समाप्त आहे आणि हा सामना जिंकला आहे टीम जानुसपुर इटाळी संघाने 4 धावेने. रीतीची सुद्धा मात्र पाहिली आपण अगदी या स्पर्धेकडे या सामन्याकडे घारीची नजर होती आणि देऊया आपण या सामन्यातील जानुसपुर इटाळी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये 2 मिनिट थांबायचं आहे. दैवत प्लीज 2 मिनिट थांबायचं आहे. पंच एक्झॅक्टली मात्र तिसऱ्या पंचाची मागणी करतायत की चेक करायचं आहे. अजूनही मात्र या ठिकाणी एक फॉर्मॅलिटी आहे दैवत ती आपण पूर्ण करतोय कारण कुठल्याही संघावरती अन्याय नको. आपल्याकडे या टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर करूया. जर पिक्चर कॅप्चर झाले असेल तरच तिसरे पंच तुम्हाला निर्णय देतील याची सुद्धा आपण नोंद घ्यावी.